नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2026 माध्यम मराठी पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा व गणित यामधील आपण प्रथम भाषा म्हणजेच मराठी विषयाची संभाव्य उत्तरसूची स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। बघा, प्रश्न पहिला, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे? रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या। तर यामध्ये स्वल्पविराम द्यायचे राहिलेले आहे म्हणून पर्याय 4। प्रश्न दुसरा, खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणता वाक्प्रचार निवडला असता वाक्य अर्थपूर्ण होईल? गावात पोलीस आले ही बातमी डॅश डॅश गत सगळीकडे पसरली, दवंडी दिल्यागत सगळीकडे पसरली, म्हणजे पर्याय क्रमांक 3 दवंडी पिटणे। आता बघा, प्रश्न 3 ते 5 साठी हा संवाद दिलेला आहे आणि या संवादावरील प्रश्न पाहूया आपण। बघा, प्रश्न तिसरा, वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा? बघा, वरील संवादात एकूण 7 व्यक्तींनी भाग घेतलेला आहे, पर्याय 2। तर त्या व्यक्ती आहेत बघा, चानी, विनय, संचित, सर, कल्पित, अनिल आणि अस्मिता। 7 झाले। पुढचा प्रश्न बघा, चौथा, चित्रांचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? आता बघा, याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट, कारण संवादामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख आलेला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हे प्रदर्शन भरणार आहे। स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट, पर्याय 1। पुढचा प्रश्न बघा, 5वा प्रश्न पाहूया आपण। वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडा, पर्याय 4 शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार होती। पुढचा प्रश्न बघा, 6वा, खालील वाक्यात अधोरेखित शब्दासाठी अचूक पर्याय मराठी पर्यायी शब्द निवडा। सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाइट्स पाहायचे ठरविले। हायलाइट्स या शब्दाचा मराठी पर्यायी शब्द आहे क्षणचित्रे, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न 7वा प्रश्न, खालील अर्थाची म्हण पर्यायातून निवडा। दोन्ही बाजूनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते, पर्याय 4 दुहेरी बोलाची कवडी मोलाची। मोल म्हणजे किंमत। आता प्रश्न 8वा बघा, पाणी या शब्दाला अचूक समानार्थी शब्द पर्यायातून निवडा। तर ह्याचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 आंबू। प्रश्न 9वा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी ब्रह्मभट, पर्याय क्रमांक 3। प्रश्न 10वा बघा, प्राणी आणि त्यांची पिले यांच्या अचूक जोड्या लावलेला पर्याय निवडा। आता बघा, म्हैस, रेडकू, गाढव, शिंगरू, हत्ती, पिलू, हरिण, शावक। आता ह्या जोड्या येतात पर्याय क्रमांक 2 मध्ये, अ च 3, ब च 4, क च 1 आणि ड च 2 हरिण, म्हणून पर्याय क्रमांक 2। आता पुढचा प्रश्न बघा, 11वा प्रश्न, सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? तर सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मिळाला, पर्याय क्रमांक 1। प्रश्न 12वा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा। अब्जावधी फुलांमध्ये ते एक अब्ज खुलून दिसत होते। आता अधोरेखित शब्द आहे अब्ज। अब्ज म्हणजेच कमळ, कमळचा हा समानार्थी शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक 4। आता 13वा प्रश्न बघा पुढचा,
खालीलपैकी वर्णानुक्रमे योग्य शब्द असलेला पर्याय कोणता? आता इथं आपल्याला वर्णानुक्रमे शब्द पाहायचे आहेत. पर्याय क्रमांक 3 आहे कसर, कासरा, काळजी आणि कृत्रिम. आता कसर हा पहिला शब्द अकारांत आहे, म्हणजे ह्याला काना मात्रा वेलांटी वगैरे काय नाही म्हणून हा 1 नंबरला येतो. हा कानायुक्त आहे दुसरा येतो, आणि ह्याला वेलांटी आहे हा 3 नंबरला येतो, आणि हा कृत्रिम 4 नंबरला येतो, म्हणून पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न 14वा प्रश्न. पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? आता जोड शब्द नसलेला हा आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. बघा, दान, धर्म, फौज, फाटा आणि धनधान्य हे जोड शब्द आहेत. नसलेला हा हेळसांड, पर्याय क्रमांक 3 हा जोड शब्द नसलेला शब्द आहे. पुढचा प्रश्न 15वा. अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा. आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तूने एक लहानसे सुंदर व शोभिवंत असे घर बांधले. लहानसे सुंदर व शोभिवंत या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, म्हणजे अंडरलाईन केलेला आहे. ह्याचा अचूक, ह्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द येतो टुमदार, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. आता पुढे एक बातमी दिलेली आहे. प्रश्न 16 ते 18 या बातमीवर विचारलेले आहेत. आपण 16वा प्रश्न पाहूया. किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? बघा, किल्ले पर्यटन या उपक्रमाअंतर्गत 6 किल्ल्यांना भेटी दिल्या, म्हणजे पर्याय 2. बघा, एक सज्जनगड, अजिंक्यतारा 2, तोरणा 3, राजगड 4, पुरंदर 5 आणि सिंहगड 6. सिंहगड याचा दुसरा एक नाव दिलेला आहे कोंढाणा, परंतु हे सिंहगड आणि कोंढाणा हे दोन्ही एकच आहेत किल्ले, म्हणून पर्याय 6 किल्ल्यांना भेटी दिल्या. पुढचा प्रश्न आहे 17वा. वरील बातमीत उल्लेख झालेले श्री विकास नगरे हे कोण होते? तर इथं बातमीतच दिलेलं आहे बघा, पुण्यातील नामवंत उद्योगपती श्री विकास नगरे, म्हणून पर्याय 3 नामवंत उद्योगपती. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न 18वा प्रश्न. किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी? आता या उपक्रमाची सांगता रविवारी झाली असावी, कारण या उपक्रमाची सुरुवात झाली होती 18 तारखेला, आणि त्यानंतर पुढे 3 दिवस असा उल्लेख आलेला आहे बघा बातमीमध्ये. बघा, गुरुवारी 18 रोजी पुण्यात आले होते, आणि इथं पुढे दिलेलं आहे की पुढचे 3 दिवस त्यांनी तोरणा असा उल्लेख आलेला आहे. सुरुवात 18 तारखेला झाली आणि पुढे 3 दिवस त्यांनी या पुढच्या किल्ल्यांना भेटी दिल्या. मग 18 आणि पुढचे 3 दिवस जर आपण धरले तर 18, 19, 20 आणि 21. 21चा दिवस शेवटचा येतो, आणि मग 18 तारखेला गुरुवार होता. मग गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि 4था दिवस रविवार येतो, म्हणून पर्याय 4. आता पुढचा प्रश्न आहे 19 ते 21 साठी कविता दिलेली आहे. कविता वाचून आपल्याला त्यावरील प्रश्न सोडवायचे आहेत. 19वा प्रश्न आहे विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही? तर इथं शेवटी दिलेलं आहे बघा, डोंगर, राने, ओहोळ, तटिनी आणि सागर लहरी. सागर लहरी म्हणजे समुद्राच्या लाटा, तटिनी म्हणजे नदी, डोंगर, नदी आहे, डोंगर दिसतो, समुद्राच्या लाटा दिसतात, वरून दिसत नाही म्हणजेच पाऊस. पर्याय क्रमांक 3. 20वा प्रश्न. पुढीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही? पर्याय क्रमांक 3. विमान खोल पाण्यात पोहणाऱ्या माशाप्रमाणे आभाळात चहूबाजूंना विहरते. हे विधान कवितेशी किंवा हे वर्णन कवितेशी जुळणारे नाही. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 21वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थाचा शब्द कवितेत आलेला आहे? विहग म्हणजेच पक्षी चा समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला आहे, म्हणून पर्याय
2. पुढचा प्रश्न 22वा. सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात या फुलझाडांसोबत रंगीत कारंजे देखील बसवले. वरील वाक्यातील नामांची संख्या दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. आता सोनाली, सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात तसेच कारंजे, फूल आणि झाड हे असे 8 नाम येतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 8. 23वा प्रश्न. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. अशुद्ध शब्द येतो बघा हाहाकार, पर्याय क्रमांक 4. अलगद, तीक्ष्ण आणि नियमित हे शब्द बरोबर आहेत, म्हणजे शुद्ध आहेत. 4था अशुद्ध आहे. पुढचा प्रश्न 24वा. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून ओळखा. अधोरेखित शब्द आहे ताना. ताना या शब्दाचं लिंग येते पुल्लिंग, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 25वा. खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य असलेला पर्याय निवडा. राही पळत जाऊन गाडी पकडेल हे भविष्यकाळी वाक्य आहे. भविष्यकाळी वाक्य पर्यायामध्ये आहे बघा सोहम चहा घेणार आहे, म्हणून पर्याय 4. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा 5वी पेपर 1 मराठी विषयाची ही संभाव्य उत्तर सूची मी तुम्हाला सांगितलेली आहे. जरी ही प्रश्नपत्रिका किंवा हा प्रश्नसंच ब असला तरी ही उत्तरसूची सर्व संचाला लागू पडते. फक्त प्रश्नांचे क्रम हे बदललेले असतात. तुम्ही प्रश्न पाहून उत्तराचे पर्याय शोधू शकता. अशा प्रकारे आपल्या मराठी विषयाची उत्तरसूची इथं संपलेली आहे. धन्यवाद.